हाय, मी मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इथं मी कापड घेतलेला आहे. तर आपण आज कॉर्सेटची कटिंग बघणार आहोत. तर त्यासाठी मी कापड तुम्हाला मोजून दाखवते आधी. बऱ्याचदा कमेंट येतात कटिंग करून झाल्यानंतर की कापड किती सेंटीमीटर होता किंवा कापड किती मीटर होता हे सांगितलंच नाही ताई तुम्ही. तर मी तुम्हाला कापड मोजून दाखवणार आहे. हा आहे 1 मीटर कापड. दोन मीटर, 2.5 मीटर कापड आहे हा. 2.5 मीटर कापडमध्ये आपण 10 ते 11 वर्षाच्या मुलीचा कॉर्सेट बनवणार आहोत. तर आधी मी घडी करून घेते, 2 पार्ट करते त्याचे. 2 पार्ट करून घ्यायचे आपल्याला. एक म्हणजे प्लाझोसाठी आणि दुसरा म्हणजे वरच्या कुर्तीसाठी. तर इथं दोघंही भाग व्यवस्थित जॉईन केलेले आहेत आणि दोघंही भाग मी वेगवेगळे कट करणार आहे, कारण मी पेपर कटिंग ठेवून कटिंग दाखवणार आहे तुम्हाला. पेपर कटिंग ठेवून कटिंग कसं करायचं अगदी सोपी पद्धत आहे. आपल्याकडे पेपर कटिंग उपलब्ध आहेत, प्लाझोच्या पण आणि कॉर्डसेटच्या पण. जर तुम्हाला ब्लाउजचे पेपर पॅटर्न, कॉर्डसेटचे पेपर पॅटर्न, ड्रेसचे पेपर पॅटर्न, कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला कॉलवरती सगळी सविस्तर माहिती दिली जाईल. तर मी इथं 2 पार्ट केलेले आहेत. पूर्ण जो कापड होता त्याची डबल घडी केली आणि 2 पार्ट केलेले आहेत. आता एका पार्टमध्ये आपण प्लाझो बसवणार आहोत आणि एका पॅटमध्ये वरची कुर्ती बसवणार आहोत. तर आधी प्लाझोची कटिंग करून दाखवते मी तुम्हाला. माझ्याकडे पेपर पॅटर्न आहे. पेपर पॅटर्नवरून अगदी 2 मिनिटात कटिंग होते. तुम्ही व्यवसाय सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीचे कापड घेऊन, आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन तुम्ही डायरेक्ट कॉर्डसेट विकू सुद्धा शकतात. तर अशा पद्धतीने व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे आपल्याला. ही डबल घडी केलेली आहे. परत पुन्हा आपल्याला अजून घडी करायची, म्हणजे 4 पदरी घडी करत आहोत आपण. अशा पद्धतीने घडी करून घेतलेली आपण 4 पदरी. आता माझ्याकडे ही प्लाझो जी आहे कॉर्डसेटवरची, तिची कटिंग आहे पेपर कटिंग. तर रुंदीला मी थोडीशी कमी घेणार आहे. तर अशा पद्धतीचे आपण इथं उंची प्लस 2 इंच, 2 इंच कशासाठी, खाली 1.5 इंच, वरती अर्धा इंच, आणि पुन्हा आपल्याला बेल्ट जर अखंड जॉईंट करायचा असेल तर पुन्हा 2 इंच आपल्याला अखंड घ्यायचा आहे. तर इथं अशा पद्धतीने मी कटिंग करून घेणार आहे पेपर पॅटर्न ठेवून. तर हा प्लाझोचा कापड आहे आणि हे पेपर कटिंग आहे. तर आधी मार्किंग करून घेऊयात. आता आपण हे जे पेपर पॅटर्न आहे हे काढून घेऊयात आणि कटिंग करून घेऊयात. अशा पद्धतीने प्लाझोची कटिंग झालेली आहे. आता हा जो कापड शिल्लक राहिलेला आहे, हा वरती तुम्ही बेल्ट सुद्धा लावू शकतात, नॉटसाठी सुद्धा यूज करू शकतात किंवा इलास्टिकसाठी सुद्धा यूज करू शकतात. तर इथं ही प्लाझोची कटिंग झालेली आहे आपली. आता आपण याची घडी करून घेऊयात आणि वरचा जो कुर्तीचा भाग आहे तो कट करून घेऊयात. अतिशय 2 मिनिटांमध्ये कटिंग होणारी आणि परफेक्ट कटिंग होणार आहे.
आता याचे काय करायचे, आपल्याला याचे पण 2 भाग करायचे, कारण पाठीमागचा भाग हा वेगळा निघतो, पुढचा भाग हा वेगळा निघतो. तर एक भाग तुम्ही डायरेक्ट सुद्धा कट करू शकता. जर तुमच्याकडे वेगवेगळे पेपर पॅटर्न असेल किंवा तुम्ही वेगवेगळी कटिंग करत असाल तसंही चालेल. पण मी याचे 2 भाग करून घेणार आहे, कारण पाठीमागचा एक सेपरेट भाग आणि पुढचा एक सेपरेट भाग. आता एका पार्टमध्ये आपण पाठीमागचा भाग बसवणार आहोत आणि दुसऱ्या पार्टमध्ये पुढचा भाग बसवणार आहोत. पाठीमागच्या भागावरून तुम्ही पुढचा पार्ट सुद्धा काढू शकतात, फक्त मुंड्याच्या शेपमध्ये चेंज करायचं असतं. हा आहे पुढचा भाग ठेवणार आहोत. जर तुम्हाला अजून घेर हवा असेल तर तुम्ही हा जो भाग आहे हा काढून इथं सुद्धा जॉईन करू शकतात. आधी मी पुढचा भाग काढते आणि याच भागावरून मी पाठीमागचा भाग कट करणार आहे. तर हा जो आकार आहे आधी हा कट करून घेते मी. हा भाग काढून घेऊयात. पेपर पॅटर्न मी काढून घेतलेला आहे. पेपर पॅटर्न सोबत तुम्हाला पाठीमागचा भागही मिळेल आणि पुढचा भागही मिळेल, दोघही पार्ट मिळतील तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपण हा भाग कट केलेला आहे. हा आहे पुढचा पार्ट. आता गळा कट करून घेऊयात आपण. तर इथं गळा सुद्धा कट झालेला आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊयात. आता जो कापड शिल्लक राहिलाय आपला त्याच्यामध्ये पाठीमागचा भाग बसवणार आहोत. पाठीमागचा भाग पण सेम असतो, फक्त मुंड्याचा जो शेप असतो तो थोडा बाहेरून असतो, एवढाच फरक आहे. मी पुढचाच पार्ट जो आहे तो ठेवणार आहे. जो पुढचा पार्ट आता कट करून घेतला तोच ठेवणार आहे, फक्त मुंड्याचा शेप चेंज करणार आहे. पार्ट ठेवलेला आहे. आता पाठीमागचा जो गळा आहे तो तुम्ही 2-3 इंचावरती घेऊ शकता. तर मी इथं पाठीमागच्या गळ्याला शेप दिलेला आहे, शोल्डरवरती शेप देऊन घेतलेला आहे. मुंड्याला जो शेप आहे तो आपण आतून दिलेला आहे, म्हणून मुंड्याला मी नंतर शेप तुम्हाला देऊन दाखवणार आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय, मुंड्याला जो शेप आहे तो आपल्याला आतून द्यायचा आहे, अशा प्रकारे अर्धा इंच. तर अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेली आपण.
तर आता जो हा गळा आहे तो मी नंतर कट करणार आहे. तर इथं आपण पाठीमागचा भाग पुढचा भाग कट करून घेतलेला आहे. दोघंही गळे तुम्ही सेम सुद्धा घेऊ शकतात, म्हणजे टू इन वन दोघं साईडने तुम्हाला वापरता येतील. ठीक आहे, तर हा भाग आता साईडला ठेवून देऊया. जो कापड उरला आहे तो गळ्यांना यूज होणार आहे. ही आहे प्लाझोची पॅन्ट आणि ही आहे कुर्ती. अशा पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून कॉर्सेटची कटिंग दाखवलेली आहे. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे अशा पद्धतीने वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न मिळतात. कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, फोर्टक्स असे ब्लाऊजचे सुद्धा पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. तुम्हाला जर यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.